गुड मॉर्निंग सगळ्यांना, जय भीम. मी आज सकाळी लवकर उठली होती. मुलाच्या शाळेचा टिफिन बनवायचा होता म्हणून मी लवकरात लवकर उठली. पटकन भाज्या चिरल्यानंतर पटापट फोडणी दिली. मी लगेच भाजीला कढाई ठेवली, पटकन फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर भाज्या सगळ्या मस्त तेलमध्ये फ्राय झाल्यानंतर मी पाणी सोडल्यानंतर मग मी लगेच थोडंसं मग तिकडे गेल्यानंतर फटाफट हे उपमा पण लवकर तयार करून घेतला. मी तर लवकर तयार केल्यानंतर पोरगा म्हणाला, लवकर माझा टिफिन पॅक कर गं मम्मी. लगेच मी टिफिन पॅक करायला घेतला. मग लगेच टिफिन पॅक केल्यानंतर मग लगेच मुलगा म्हणाला, मी लवकर कर, माझी बस येऊन गेली असेल. लगेच त्याला पटापट टिफिन पॅक करून लगेच तो लिफ्टजवळ गेला. मी पटकन घरामध्ये गेले. घरामध्ये गेल्यानंतर लगेच तो बाहेर निघून गेला होता. बाहेर निघाले तर एवढा पाऊस सुरू. तो पुढे चालत होता, मी मागे चालत होतो. पुढे चालत होता, मी मागे चालत होते. असं करत करत आम्ही दोघंच मायले की होतो. एवढा गेटवरती 6 वाजता. मग लगेच तर दुपारची जेवणाची तयारी केली. दुपारी मग रात्रीच मी गवार सवरून ठेवले होते. मग गवार सवारल्यानंतर मग लगेच मी पटकन कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची सगळी चिरल्यानंतर लगेच मग मी भाजीला फोडणी देऊन दिले. लगेच तेल टाकलं कढाईमध्ये. लगेच मग भाजी झाल्यानंतर लहानाला लगेच पटकन वाढून दिलं. पटकन मग मी आंब्याची चटणी बी बनवलेली होती. आंब्याची चटणी मग माझा लहाना म्हणाला, मम्मी मला टिफिनमध्ये आंब्याची चटणी पण द्यायची गं रोज. मग लगेच माझं सगळं काम आवरलं. लगेच बाहेरची एक साडी आलेली होती पिको फॉल करायला. पटकन साडीला पिको फॉल करत बसली. मग मी दुपारचं पिको फॉल करत बाई आली माझ्याजवळ बसत. तिच्याशी पण गप्पा मारायची, पिको फॉल पण करायची. असं करत मला झालं सगळं माझ्या साडीला पिको फॉल लावून. आणि पिको फॉल लावल्यानंतर मग बघा माझ्या साडीला कसं झाली ना रेडी. चला मग, ओके, बाय.